Download the ZEE5 app now. झी मराठीवरील स्वराज्यरक्षक संभाजी ह्या मालिकेच्या 10 एप्रिलच्या भागात राणूबाई संभाजी महाराजांचा रथ कोसळल्याची बातमी येसुबाई राणीसाहेबांना सांगतात. तेव्हा येसुबाई राणीसाहेब रथाचं चाक कोसळलं हे एका अर्थी बरं झाल्याचं सांगतात. राजांचं रथात बसणं आम्हाला मान्यच नव्हतं असं त्या म्हणतात. काळपुरुषाला मारण्यासाठी त्यांनी घोड्यावरूनच जावं अशी आमची इच्छा होती आणि तसंच झालं असं देखील त्या म्हणतात. इकडे संभाजी महाराजांची मिरवणूक गडाच्या दरवाजापाशी येते. सर्वजण त्यांचं स्वागत करतात. संभाजी महाराज गडावर प्रवेश करतात आणि सिंहासनाजवळ येतात. सिंहासनाला नमस्कार करतात. केशव भट्ट त्यांच्या हातात राजदंड देतात. संभाजी महाराज तो राजदंड हातात घेऊन रयतेचं रक्षण करण्याची शपथ घेतात. संभाजी महाराज सिंहासनाधीश होतात. पिलाजीराव शिर्के संभाजी महाराजांवर छत्र धरतात. त्यानंतर हंबीर मामा, बाळाजी पंत, येसुबाई राणीसाहेब, राणूबाई, ज्योत्याजी, रायप्पा, रायप्पाची आई संभाजी महाराजांवर मुद्रांचा अभिषेक करतात. त्यानंतर संभाजी महाराजांची राजमुद्रा वाचून दाखवली जाते. सोयरा मातोश्रींचे हा सोहळा पाहून डोळे पाणावतात. या मालिकेच्या आगामी भागात संभाजी महाराज सर्व मानकऱ्यांना त्यांच्या जबाबदाऱ्या वाटण्याची घोषणा करतात. संभाजी महाराज कारभाऱ्यांना त्यांचा पूर्वीचा सन्मान परत देणार का? संभाजी महाराजांनी दिलेल्या सन्मानाने कारभाऱ्यांचं समाधान होईल का? या सर्व प्रश्नांची उत्तरं मिळवण्यासाठी पाहत राहा स्वराज्यरक्षक संभाजी, सोमवार ते शनिवार रात्री 9 वाजता फक्त झी मराठीवर. मराठी टेलिव्हिजन इंडस्ट्रीचे अपडेट मिळवण्यासाठी पहा आणि सबस्क्राईब करा राजश्री मराठी शोबज. Download the ZEE5 app now.